नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची ही 9 वर्षाची NM1 गोल्डन सीताफळ बाग। तर आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 आहे। तर या बागेला आम्ही आज रासायनिक डोस देत आहोत। तर रासायनिक डोस देण्यासाठी आम्ही अशा प्रकारे खड्डे घेतलेले आहेत। तर हे खड्डे आम्ही हा झाडाचा बुंदा आहे, त्याच्या इथे साइडला ड्रिप खाली इथे एक खड्डा, उजवीकडे व डावीकडे खड्डा व तिकडे एक, पलीकडच्या साइडला ड्रिप खाली, असे 4 खड्डे घेतलेले आहेत, जेणेकरून झाडाच्या बुंद्यापासून 2 फूट बाजूला ड्रिप खाली व या 2 खड्ड्यामध्ये साधारणतः 4 फुटाचं अंतर आहे। तर आज आम्ही या बागेला बेसन डोस टाकत आहे। तर तो बेसन डोस प्रति झाड आम्ही 1600 ग्रॅम टाकत आहे, 1 किलो 600 ग्रॅम। तर आमच्या या 1600 ग्रॅम डोस देत आहोत। तर तो डोस कोणता देत आहोत ते आपल्याला आता मी दाखवते। तर ही 9 वर्षाची बाग आहे, 9 वर्षाची, व आमची 600 झाडे आहेत। तर या 600 झाडांसाठी आम्ही DAP 4 बॅग 200 किलो, SSP 6 बॅग 300 किलो, MOP 2 बॅग 100 किलो, SOP 1 बॅग 50 किलो, 10-26-26 4 बॅग 200 किलो, यारामिला कॉम्प्लेक्स 2 बॅग 50 किलो, तसेच मॅग्नेशियम सल्फेट 4 बॅग 100 किलो। तर अशा 23 बॅग आहेत आणि 1000 किलो मटेरियल झालेले आहे। तर हे 1000 किलो भागिले 600, तर 1.666 ग्रॅम असे प्रति झाड आम्ही देत आहोत। व जे एका झाडाला 4 खड्डे बनवलेले आहेत, तर हे 4 खड्डे बनवले, तर त्याला प्रति 400 ग्रॅम, म्हणजे हे झाड आहे आता आपल्याला दाखवल्याप्रमाणे ही एक ड्रिपची लाईन आहे व ही एक ड्रिपची लाईन आहे। तर इथे जो ड्रिपर आहे त्या ड्रिपर खाली आम्ही खड्डे घेतलेले आहेत व प्रति खड्ड्यात आम्ही असं 400 ग्रॅम डोस, रासायनिक डोस देत आहोत। तर खूप शेतकरी म्हणतात की 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या बागेला, 4-5 वर्षाच्या बागेला किती किलोने डोस द्यायचा, तर ते देखील मी डिटेलमध्ये इथे लिहिलेले आहे। तर आपल्याला दाखवते की हे सगळे मटेरियल आहेत, DAP हे सगळे मटेरियल आता सांगितल्याप्रमाणे। व इथे 2 ते 3 वर्ष बागवाल्यांना प्रति झाड अर्धा किलो, हे 500 झाडांसाठी। मग तुमची किती झाडे असतील त्यानुसार तुम्ही वाढवू शकता। व 4 ते 5 वर्ष वयाच्या झाडांना प्रति झाड 1 किलो, 1000 झाडांसाठी हा डोस आहे। व 6 वर्षाच्या पुढील बागेंना 1600 ग्रॅम, म्हणजे आमची जी 9 वर्षाची बाग आहे त्याला आम्ही 1600 ग्रॅम, 1 किलो 600 ग्रॅम डोस देत आहोत। व हा 1600 झाडांसाठी आहे, 1 ग्रॅम देत आहोत। तर अशा पद्धतीने हा डोस आहे। तर हा डोस जो आहे तो 1000 झाडांसाठी आहे, जेणेकरून आपल्याला, इथे मी चुकून 1600 ग्रॅम लिहिलेले आहे, 1600 झाडांना, 1600 झाडांना दिले आहे। तर इथे 1000 झाडांना आहे हा 1600 ग्रॅम हा डोस 1000 झाडांसाठी आहे। तर अशा पद्धतीने आम्ही हा रासायनिक डोस देत आहोत। तरी शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्यांची आता साईजनुसार जर म्हटले तर ज्या शेतकऱ्यांची 100 ग्रॅम फळे बनलेले आहेत, आता मी आमच्या झाडाची दाखवते। तर अशा पद्धतीने 100 ग्रॅमच्या साईजमध्ये बनलेली आहेत व झाडावरची कळी कमी झालेली आहे, म्हणजे आता याला कळी कुठेतरीच क्वचित आहे। तर सेटिंग आपण पहा याला। तर आम्ही आता हा डोस द्या, जेणेकरून हा डोस याची साईज वाढवण्यासाठी, साईज, क्वालिटी, शायनिंग वाढवण्यासाठी हा उपयुक्त पडेल। व वॉटर सोल्युबल मटेरियलचं देखील आपल्याला पाठवणार आहे। तर आता आपल्याला डोस दाखवते मी। तर आमच्या या झाडाला साधारणतः 60 पासून ते 140 पर्यंत सेटिंग आहे। तर हा रासायनिक डोस आपल्याला दाखवते। तर हा रासायनिक डोस आम्ही इथे एकत्र केलेला आहे व एकत्र करून या बॅगमध्ये भरण्याचे काम चालू आहे, जेणेकरून गाड्यावर टाकून ते बागेमध्ये नेता येतील व टाकण्यासाठी सोपे जाईल। व आता हे आम्ही, व जो मिसळलेला रासायनिक डोस आहे तो आम्ही आता वजन करून घेणार आहे, जेणेकरून प्रति खड्डा आपल्याला
400 ग्रॅमने डोस टाकायचा आहे. आता डोस कशा पद्धतीने टाकणार आहे त्याचा देखील मी व्हिडिओ आपल्याला पाठवते. तर आमच्या या 9 वर्षाच्या बागेला आम्ही जो बनवलेला डोस आहे तो आता टाकणार आहे. आपण आता फळांची साईज पहा. तरी ज्या शेतकऱ्यांच्या बागा आता सेटिंग झालेले आहेत त्यांनी रासायनिक डोसची तयारी करा व डोस टाकून घ्या.